तर मंडळी, अशा प्रकारे तुमचे समाजात वजन वाढवा म्हणजेच किंमत वाढवा. तर पाहूया कसे. ज्या लोकांना खरोखरच असे वाटते की आपल्याला समाजामध्ये एक प्रकारचा मान हवा आहे, त्या लोकांनी हे लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येक छोट्यातील छोटी योजना लोकांपासून लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची, परंतु सगळ्यांनाच सगळं सांगण्याची काहीच गरज नसते. यामुळे जर आपणाकडून त्या गोष्टी नाही पूर्ण झाल्या तर लोक आपल्याला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काहीच नाही. 2. सुटलेला बाण, बंदुकीमधून निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच परत येत नाही. आणि म्हणून हुशार माणसं ही जास्त बोलत नाहीत. कामापुरतेच बोलतात, कारण व्यर्थ बोलून ते आपला वेळ वाया घालवत नाहीत. नेहमी गरज असेल तिथेच बोला. जेव्हा आपण जास्त बोलतो तेव्हा नकळत नको ते आपल्या तोंडातून निघून जाते आणि आपल्याला ज्या गोष्टी दुसऱ्यांना नाही सांगायच्या त्याही समजतात. आणि तुम्ही शांत राहिलात, कमी बोललात तर समोरील लोक तुम्हाला किंमत देतील, तुमच्या समोर काही ना काहीतरी बोलतील आणि मग त्यांची कमजोर बाजू पडेल. 3. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरच तुमची इमेज, तुमचा स्वभाव आणि तुमचे रेप्युटेशन काय आहे ते समजते. तुमची इमेज म्हणजे ती तुमची ऊर्जा आहे, त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता. लोकांसमोर तुमची इमेज इतकी स्वच्छ ठेवा की तुम्हाला काहीही वाकडं बोलण्याची त्यांची हिंमत होणार नाही. लोकांच्या नजरेत आपली इमेज या गोष्टींवरून ठरते, तुमच्या कपड्यांवरून, तुमच्या पैशांवरून, तुम्ही जे बोलता त्यावरून, म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून. इतकंही साधं राहू नका की समोरचा तुम्हाला किंमत देणार नाही. तुमच्या राहणीमानात सुधार करा, कारण आजकाल पैसा मोठा झाला आहे. पैसा ज्याच्याकडे आहे तोच श्रेष्ठ आहे, त्यालाच श्रेष्ठ मानतात, आपण कितीही नाही म्हटले तरीसुद्धा. म्हणूनच मेहनत करा, पैसे कमवा, बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं म्हणजे तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. त्यामुळे तुमचे समाजात वजन वाढेल. प्रचंड मेहनत करा आणि एका बकरीसारखे नाही तर वाघासारखे राहा. राजा बना, तरच लोक तुमची किंमत करतील. तुम्ही स्वतःला प्रचंड मजबूत आहात असे दाखवा आणि मजबूत राहाही, मनाने आणि शरीराने देखील. तुम्ही स्वतःला अजिबात कमजोर समजू नका. जिथे आपण स्वतःवरचा विश्वास कमी करतो तेव्हाच समोरच्यांचा सुळसुळाट चालू होतं. मग कोणीही आपल्याला काहीही बोलतो. तुम्ही जसे बाहेर वागता, बोलता, दाखवता त्यावरून तुमची किंमत ठरली जाते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना, पण जो तुम्हाला किंमत देईल त्याच्याशी अगदी प्रामाणिकपणे आणि आदमीने बोला. पण एखादा वाकडा बोलला तर त्याला तिथेच उत्तर द्या, तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. लोकांकडून तुम्हाला जर किंमत हवी असेल तर तुम्ही जास्त लोकांना वेळ देऊ नका. जेवढे तुम्ही उपलब्ध असाल तेवढी तुमची किंमत कमी आहे, हे तर सूत्र तुम्हाला माहीतच असेल. जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही गृहीत धरले जाल आणि काय हा कुठेही दिसतो तिथेही होता असे लोक म्हणतील आणि मग तुमची किंमत कमी होईल. जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही, हा साधा सरळ नियम इथे लागू पडतो. आपल्या कामामध्ये जास्त वेळ घालवा, आपल्या स्वतःची प्रगती करण्यात वेळ घालवा. तुम्ही विजयी व्हा. यश लोकांना खूप आवडतं, त्यामुळे तिकडे लोक आकर्षित होतात, किंमत देतात. त्यामुळे यशस्वी बनण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची
प्रेरणा देते. मंडळी, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि मंडळी बेल आयकॉनचे बटन देखील ऑल करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. श्री स्वामी समर्थ.